झालं का नाही याचं? त्याचं वय होत नसतं लवकर त्याचं काय. काय तो दादा मेसेज करतोय आणि ती 2-3 तासांनी त्याला रिप्लाय देते. अरे हा काय तिच्यातच मग नाही काय माहिती. ती तिचे काम बिम करून सगळं व्यवस्थित आहे आणि हा बसतंय तिच्यासाठी झुरत. हॅलो. हां बरं बघतो. हां अरे याला कळत कसं काय नाही? जेव्हा तिला वेळ मिळेल तेव्हा ती त्याला मेसेज करते आणि याडा त्याच्यातच मग नाही. चांगलं पोरगं आहे तयार राव त्यो. बरं चल तो यायला लागलाय, परत ते आलं की तिचं रड गाणं करत बसेल, बोर करेल एकतर. हां ए 10,000 रुपये आहेत का तुझ्या अकाउंटला ऑनलाईन? नाही, माझ्याकडे ऑनलाईन पैसे नाही घेत. अरे ये इकडं, माझ्याकडे आहेत ऑनलाईन पैसे देतो, ये इकडं. अरे ऑनलाईन एक 10,000 रुपये पाहिजे होते रे, मित्राला पाठवायचे होते. मित्राला पाठवायचे होते होय. बरं कधीपर्यंत देणार तुम्हाला परत? अरे आत्ताच दिले असते, पण माझं फोनपेचं दिवसाचं लिमिट संपलं आहे. संध्याकाळी देतो की, उद्या देतो. कर. हा सांग नंबर. 88 हा. 15 13. 10,000 पाठवू का? नाही नाही थांब 10,000 एक सोबत नको पाठवू. पहिले 1च रुपये पाठव, तिकडून ओकेचा रिप्लाय आला की मग बाकीचे पाठवू. हीच गोष्ट तुला कळत नाही का? तिचा एक मेसेज यायच्या आधी तू 2 मेसेज टाकून मोकळा होतोस. तू मेसेज 1 कर या 10 कर, जो रिप्लाय यायचा नाही ना तो येणारच नाही. तिला नाही कदर तुझी तर कशाला जातोस तिच्याकडं? तुला असं वाटतं की तू एकटाच आहे लाडाचा तिचा. तिने तुझ्यासारखे 4 असे अडकून ठेवलेत आणि जेव्हा केव्हा तिला वेळ असेल ना मोकळा तेव्हाच तुला ती मेसेजचा रिप्लाय देणार. ती तिचं सगळं व्यवस्थित आहे, तिचं घर चांगलं आहे, तिचं काम चांगलं आहे आणि तू काय करतोयस? आज तू जरी बोलायचं बंद झालंस ना तर तिला घंटा फरक पडणार नाही. कारण उष्ट ताटाला चाटायला 4 कुत्रे नेहमीच तयार असतात आणि ह्याच गोष्टीचा मुलीला लय मोठेपणा वाटतो. कारण ह्या पोरीला ना फिरवण्याची टेक्निक कळलेली असते. इथं आपण 1 रुपये पाठवला, जर त्याचा रिप्लाय आला तरच आपण त्या विश्वासावर पुढचे पैसे पाठवतो. तिला नाही राहायचं तुझ्यासोबत तर दे ना विषय सोडून. तू 1 मेसेज कर, 4 मेसेज कर, 1,000 मेसेज कर, नाही रिप्लाय यायचा ना तर येणारच नाही बाई. रिप्लाय आले त्याचा, पाठवू का पैसे मग? हां पाठव की.